शेवटचा श्लोक आहे महाराज. हस्तो पवित्रो यदि पुण्यदानम, मुखो पवित्रो यदि राम नाम, चरण पवित्रो यदि तीर्थगमन और हृदय पवित्रो यदि ब्रह्म ज्ञान. अर्थ फार सुंदर है. राम नाम से मुख पवित्र हो जाता है, तीर्थगमन से चरण पवित्र हो जाता है, ब्रह्म ज्ञान से हृदय पवित्र हो जाता है. और या जर हातानं तुम्ही कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवली, या हातानं पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर भाताचं जीवनामध्ये एक शीत जरी अन्न दिलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला कोटी कुळाचं पुण्य लाभेल. कारण पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी माणसानं जीवनामध्ये भाताचं एक शीत अन्न दान करावं. कारण येथे एक शीत दिधल्या अन्न, कोटी कुळाचे होय उतरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे दंड पांडुरंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा आहेत, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव महाराज आहेत, वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ महाराज आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कळस जर कोण असतील तर ते जगद्गुरु तुकोबार आहेत. तुकोबारांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपे सेवेकरता निवडला. आणि अभंगावरती संपूर्ण चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा अल्पासा पर्याय द्यायचा तो असा की आज आपलं हे चव्हाण कुटुंब कैलासवासी सीमाबाई कुबेर चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं किंवा प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा आहे. आणि या ठिकाणी सर्वच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती आपल्या पंढरपूर तालुक्याचं भूषण आमचे समाधान महाराज जाधव उपरीकर ते सुद्धा त्या ठिकाणी मृदंगावरती साथ करतायत. इकडं आपले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आपले आकाश महाराज सरतापे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच या ठिकाणी पवन महाराज आहेत. सगळेच गुणीजन मंडळी वेणेकरी बाबा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपे सेवेला प्रारंभ. विठाला विठाला. कारण भक्ती करण्यासाठी कोणत्याही स्तरावरच्या माणसाला भक्ती करता येते. मग तो माणूस कसाही असला तरी आणि कसाही असला तरी, समजलं तुम्हाला? कसाही असला तरी आणि कसाही असला तरी, बरोबर का? सजन कसा या विकुलागे मास माळ्याचा व त्यास खुरपू लागे. म्हणजे भक्ती करण्याकरता त्या ठिकाणी कोणत्याही पात्रतेच्या माणसाला भक्ती करता येते. म्हणून तुकोबारा म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये अखंडपणे भगवंताचं नामचिंतन केलं आणि माझा शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला. शेवटचा देश गोड व्हावा. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबारा म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकोबारा म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये 20व्यापर्यंत पोहोचलोय. मी माझ्या जीवनामध्ये अखंडपणे भगवान आहेत. म्हणजे साध्या भाषेत सांगू का, याला म्हातारपण नाही. तृष्णा आणि मायेला म्हातारपण नाही. कारण साध्या भाषेत सांगतो तुम्हाला, वयाचे 99 जरी झाले आणि असा बँड वाजला, पुढचं तुम्ही लक्षात घ्या, बरोबर का? म्हणजे तुकोबारा म्हणतात, मी माझ्या 20व्यापर्यंत पोहोचलो, आता आणि चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया दावा तृष्णेचिया. आणि त्याचंच मला कौतुक वाटतंय. कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. मी माझ्या जीवनामध्ये अखंडपणे भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्याचं मला कौतुक वाटतंय. कारण नामचिंतन माणसानं कधी करावं? जोपर्यंत आपल्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत नामचिंतन केलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, एकदा डोळे छीन झाले की ज्ञानेश्वरीतली ओवी दिसत नाही. एकदा गुडघे घायला आले की पंढरीची वारी चालता येत नाही. म्हणून माणसानं जोपर्यंत तुमचा आणि तुमच्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. कारण जीवनाचं वाळवंट करायचं की नंदनवन करायचं याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये असतं, बरोबर का? म्हणून जीवनामध्ये नामस्मरण फार महत्वाचं आहे. अहो, नामस्मरणानं राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला. नाम चांगले चांगले माझे कंठी राहोबले, कपे कुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. म्हणून जीवनामध्ये नामचिंतन गरजेचं आहे. आणि तुकोबारा म्हणतात,
मी माझ्या जीवनामध्ये अखंडपणे भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि त्याचं मला कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. आणि तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी आता दिवस चारे खेळी मेळे. म्हणजे 4 मुक्ती सांगितले महाराज. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्तीशी लग्न केलं. आणि जे आता जे राहिलेले दिवस आहेत ते काय करायचे? खेळे मेळे घालवायचेत. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटल्या धावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. हो, म्हणून याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा देश गोड व्हावा. तुकोबारा म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. आणि काही ठिकाणी तुकोबारा म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. मग शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा या दोन्हीचा अर्थ एकच आहे महाराज. कारण शेवटचा दिवस आणि दिस थोडक्यात सांगू का महाराज? आमच्या समाधान महाराजांनी वाटीत दूध घेतलं आणि त्याच्यात साखर टाकली. आणि तुम्ही काय केलं? वाटीत साखर घेतली आणि त्याच्यात दूध टाकलं. दोन्हीची चव कशी लागणार आहे? एकच. तसं शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा दोन्हीचा अर्थ एकच. म्हणून तुकोबारा म्हणतात मी जीवनामध्ये भक्तीचा अट्टहास केला आणि माझा शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला. कारण जीवनामध्ये माणसानं जीवन कसं जगावं भगवद्गीतेत फार सुंदर वर्णन आले महाराज. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखल. अहो, गोकर्ण जर रस्त्याने चालला तर सगळे लोक येऊन त्या गोकर्णाच्या पाया पडायचे. आणि धुंदुकारी जर गल्लीतून चालला तर सगळे लोक आपल्या घराचे दरवाजा खिडक्या बंद करून घ्यायचे. माणसाने जीवन त्या गोकर्णासारखं जगलं पाहिजे. समोरून जर एखादा आला तर त्याने आपल्याला रामराम घातला पाहिजे. आपण दुःखी असाल तर आपल्याला धीर द्यायला तो आला पाहिजे. आपण एखाद्या संकटात असाल तर आपल्याला वाचवायला तो आला पाहिजे. आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या मृत्यूची बातमी ज्याला कळेल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं. अहो, माझ्या माऊली ज्ञानोबा कसं जीवन जगले महाराज तुम्हाला सांगू का? 750 वर्षापूर्वी आळंदीमध्ये माऊलींना चिमुटभर पिठाची मधुकरी कुणी दिली नाही. परंतु एखाद्या जर कनवाळू आईनं जर ती त्या ठिकाणी चिमुटभर पिठाची मधुकरी दिली तर लोकांनी ते 4 घास माझ्या ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताईच्या मुखापर्यंत ते 4 घास जाऊ दिले नाहीत. परंतु आज त्याच माऊलींच्या आळंदीमध्ये माझ्यासारखे लाखो विद्यार्थी मधुकरी मागून शिक्षण पूर्ण करते झाले. हे माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं विशेष आहे महाराज. अहो, त्या काळी माझ्या माऊली ज्ञानोबारायांना इंद्रायणीला स्पर्श करू दिला नाही. परंतु आज असं वाटतं की माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी समाधीतून वर यावं आणि एकदा इंद्रायणीला स्पर्श करावा. अहो, त्या काळी माझ्या माऊली ज्ञानोबारायांना पीठ जोळीत वाढलं नाही परंतु शेण आणि दगड टाकलं महाराज. परंतु आज माझ्या माऊली ज्ञानोबारांना चांदीच्या ताटामध्ये नैवेद्य आहे. बरोबर का? अहो, त्या काळी माझ्या माऊली ज्ञानोबारांना फाटके वस्त्र घालावे लागले असतील. अहो, चपला मिळाल्या नसतील पायामध्ये. परंतु आज माझ्या माऊली ज्ञानोबाराच्या मंदिराला 22 किलो सोन्याचा कळस आहे. हे माझ्या माऊली ज्ञानोबारांचं विशेष आहे. म्हणजे जीवनामध्ये त्रास दिला की माणसं मोठी होतात. माऊलींना जगानं त्रास दिला, जगाच्या आई झाल्या. तुकोबाराचा गाथा लोकांनी पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अहो, आपल्याच लोकांनी त्रास दिला, शिवाजी महाराज छत्रपती झाले. म्हणजे त्रास दिला की माणसं मोठी होत असतात. म्हणून जीवनामध्ये तुम्ही संगत करत असताना चांगल्याची करा संगत, संताची संगत करा. तुम्हाला सांगू का आकाश महाराज, संगत करत असताना जीवनामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे चांगल्या लोकांची संगत करता त्याप्रमाणे एक दिवस वाईट माणसाची संगत करा. परंतु वाईट माणसाची संगत करत असताना तुमच्या चांगुलपणावरती तुमची इतकी खात्री असली पाहिजे की आपण त्यांचा वाईटपणा घेणार नाही तर त्यांना आपल्यासारखं चांगलं करू. उद्याच्याला तुमचं चांगलंच होईल महाराज. विठाला विठाला मग आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. कशाचा कार्यक्रम आहे? आज जसं यांचं पुण्यस्मरण आहे तसं आपल्या सगळ्यांचं एक ना एक दिवस पुण्यस्मरण होणार आहे.
होणार आहे, परंतु घातलं तर हा घालायचं फार अवघड आहे. अहो पुण्यस्मरण करू वाटणं फार अवघड आहे, अन्नदान करू वाटणं फार अवघड आहे. तुम्हाला सांगू का, एक श्लोक तुम्हाला फार सुंदर सांगून जातो. फार सुंदर श्लोक आहे महाराज. हस्तो पवित्रो यदि पुण्यदानम, मुखो पवित्रो यदि राम नाम, चरण पवित्रो यदि तीर्थगमन और हृदय पवित्रो यदि ब्रह्म ज्ञान. अर्थ फार सुंदर है. राम नाम से मुख पवित्र हो जाता है, तीर्थगमन से चरण पवित्र हो जाता है, ब्रह्म ज्ञान से हृदय पवित्र हो जाता है. और या जर हातानं तुम्ही कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवली, या हातानं पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर भाताचं जीवनामध्ये एक शीत जरी अन्न दिलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला कोटी कुळाचं पुण्य लाभेल. कारण पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी माणसानं जीवनामध्ये भाताचं एक शीत अन्न दान करावं. कारण येथे एक शीत दिधल्या अन्न, कोटी कुळाचे होय उतरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे दंड पांडुरंग. म्हणून जीवनामध्ये अन्नदान फार महत्वाचं आहे. म्हणून जीवन जगत असताना माणसानं संगत चांगली केली पाहिजे. अन्न सुद्धा शुद्ध अन्न खाल्लं पाहिजे. कारण तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये पंगत चुकली तर एक वेळेचं जेवण चुकतं महाराज, परंतु संगत चुकली तर आपलं आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद होतं. विठाला 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 हो याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश गोड व्हावा. तुकोबारा म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये भक्तीचा अट्टहास केला, मग माझा शेवटचा दिवस काय झाला, गोड झाला. तुम्हाला सांगतो, आता सर्वांनी रामायणात जाऊ. आपण कुठं जाऊ, रामायणात जाऊ. रामायणात काय झालं, रावण सीतेला ज्यावेळी सीता मातेला रावणानं चोरून नेताना कोण आला त्या ठिकाणी, जटायू पक्षी आला. जटायू पक्षानं विरोध केला. कोणाला विरोध केला, रावणाला. हे रावणा, मी तुला सीता नेऊ देणार. रावण म्हटला, जटायू मी बायको रामाची न्यायला लागलोय, तुझा आणि रामाचा संबंध काय. त्यावेळी जटायू म्हटला, अरे तुझा आणि रामाचा संबंध काय म्हणजे, मी रामाचा भक्त आहे, राम जगाचा त्या ठिकाणी पिता आहे आणि सीता माता जगाची त्या ठिकाणी माता आहे, मी तुला सीता मातेला नेऊ देणार नाही. त्यावेळेस रावण म्हटला, अरे नेऊ दे सीता, तुला काय अडचण आहे. जटायू म्हटला, मी तुला मारणार. आता मारणार म्हटल्याच्या नंतर रावणाच्या लक्षात आलं, या जटायू पक्षापासून आपण वाचू शकत नाही. मग त्यावेळेस रावणानं एक चाल खेळली महाराज. रावण म्हटला, हे जटायू, मी तुला सीता देतो, परंतु मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझं मरण कशात आहे, तुझं मरण कशात आहे. म्हटल्याच्या नंतर जटायू म्हटला, सीता कोणी चोरून नेली, तू. मग अगोदर मरण कोणी सांगायचं, तू सांगायचं. मग रावणानं मरण सांगितलं, पण खोटं मरण सांगितलं महाराज. कशात सांगितलं, पायाच्या अंगठ्यात. मग जटायूने विचार केला, आता यानं मरण सांगितलं पायाच्या अंगठ्यात. मग आता जटायूला रावणानं मरण विचारताना असा प्रश्न केला, हे जटायू, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझं खरं मरण सांग. आता रामाची शपथ घेतल्याच्या नंतर खोटं बोलायचं नाही, आणि रामाची शपथ घेणारा हाही रामाचाच भक्त असावा, आपल्याला खोटं विचारू शकत नाही. म्हणून जटायूनं खरं मरण सांगितलं. काय सांगितलं, पंकात. कशात सांगितलं, पंकात. मग ते रावणानं पंख छाटले. सगळा विस्तार पाहायला वेळ नाही आपल्याकडं, आपण धावतो पुढं जाऊया. पंख छाटले आणि जटायू जमीन दोस्त झाला. आणि प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधार्थ फिरू लागले. सोबत लक्ष्मण होते, परंतु लक्ष्मणाला रामाची अवस्था पाहवत नव्हती. कारण आपल्या अगोदर पत्नी गेल्याच्या नंतर आपलं दुःख काय असतं, आणि पत्नीच्या अगोदर आपण गेल्याच्या नंतर पत्नीचं दुःख काय असतं, बरोबर का. राम तर त्या ठिकाणी जगाचा मालक आहे. अहो, जगाच्या मालकाची पत्नी रावणानं चोरून नेल्याच्या नंतर काय दुःख असेल, बरोबर का. लक्ष्मण सोबत होते आणि लक्ष्मण प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी झाडाला विचारतायत. प्रभू रामचंद्रने एका पक्षाला हातावरती घेतले आणि त्या पक्षाशी प्रभू रामचंद्र संवाद साधतायत. तू तरी सांगणारे, माझी सीता कुठं पाहिली का. प्रभू रामचंद्र झाडाला कवटाळतायत
अरे सांग माझी सीता कुठं पाहिली का? त्यावेळी झाडाचा पाला पाचोळा पडला आणि त्याखाली जटायू गाडला गेला. आणि प्रभू रामचंद्रांनी त्या जटायूला पाहिल्याच्या नंतर जटायूची अवस्था प्रभू रामचंद्रांनी पाहिली आणि जटायूला प्रभू रामचंद्रांनी मांडीवरती घेतलं. आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर जटायूला प्रभू रामचंद्र म्हणतात, जटायू अरे तुझी अशी अवस्था कुणी केली? त्यावेळेस जटायू म्हणतात, त्या दशानन रावणानं माझी अवस्था केली. अरे कशी केली अवस्था? काय झालं? प्रभू त्यानं मला माझं मरण विचारलं. मग तू काय सांगितलं? प्रभू मी त्याला त्याचं मरण विचारलं, त्यानं पायाच्या अंगठ्यात सांगितलं. त्यावेळेस रावणाच्या प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, अरे तुझ्या बरोबर खोटं बोललाय, वैरत्व खेळलंय तुझ्या बरोबर. आणि मग तुला विचारलं, तू काय सांगितलं? प्रभू मला त्यानं माझं मरण विचारताना असा प्रश्न केला की हे जटायू तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझं खरं मरण सांग. त्यावेळेस मी विचार केला, अरे रामाची शपथ घेतल्याच्या नंतर खोटं बोलायचं, अरे मेलो तरी चालेल पण तू रामाची शपथ घेतल्याच्या नंतर खोटं बोलायचं नाही. म्हणून मी प्रभू तुमच्या शपथे खातर मी त्याला खरं मरण सांगितलं. प्रभू त्यानं माझे पंख छाटले. आणि जटायूच्या मुखामध्ये अखंडपणे रामनाम चालू आहे महाराज, रामनाम चालू आहे. कारण नामचिंतनात मी सांगितलं मगाच फार ताकद आहे, रामनाम चालू आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा जटायूला पाणी पाजण्याकरता पाणी घेऊन ये. लक्ष्मण पाणी आणण्याकरता गेले आणि पाणी घेऊन आले. आणि मग पाणी पाजायला लागले, परंतु जटायू पाणी पित नाही. पाणी बाहेर जाऊ लागलं, जटायू पाणी पित नाही. मग लक्ष्मणानं प्रश्न केला, प्रभू जटायू पाणी का पित नाही? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की जटायूच्या मुखामध्ये श्रीराम जयराम नाम चालू आहे आणि जर पाणी पिताना जर रामनाम बंद पडलं तर प्रभू आपल्याला मोक्ष देणार. आपण जगाच्या मालकाच्या मांडीवरती आणि रामनाम जर बंद पडलं तर प्रभू आपल्याला मोक्ष देणार नाही. त्यामुळं मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा तू काय कर, जटायूच्या कानामध्ये मंत्र म्हण. मग त्या ठिकाणी जटायू पाणी पिल. जटायूच्या मग त्या ठिकाणी लक्ष्मण प्रभू जटायूच्या कानामध्ये मंत्र म्हटले आणि मग जटायू गट्टागट्ट पाणी पिला. आणि पाणी पिल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मणानं प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला, प्रभू अहो असं पाणी पाजलं तर पेत नाही आणि कानात रामनाम मंत्र म्हटल्यानंतर पाणी पेतोय, याचं कारण त्यावेळेस सांगितलं, अरे कानात रामनाम चालू त्यावरती मुखाद्वारे चालू आहे म्हणून. आणि आपण जगाच्या मालकाच्या मांडीवरती रामनाम बंद पडलं तर प्रभू आपल्याला मोक्ष देणार नाही. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे मारण्याकरता आलेला रावणाला खरं मरण सांगणारा माझा फक्त जटायूच आहे, दुसरा कोणी दिसत नाही. आणि प्रभूंनी त्या ठिकाणी जटायूला मोक्ष सिद्धी प्राप्त करून दिली. आणि मोक्ष सिद्धी प्राप्त करून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या जटायूचा कुठे मृत्यू झाला महाराज? मांडीवर. मग त्याचा शेवटचा दिवस अहो जगाच्या मालकाच्या मांडीवर मृत्यू झाला. मग शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला, गोड झाला. मग तुम्हाला आणखी एक सांगतो महाराज, बोलू नका तिकडं, हो लहान मुलं बोलू नका, शूटिंग चालू आहे. विठाला विठाला महाराज, वारकऱ्याची दिंडी निघाल्याच्या नंतर क्रम कसा असतो त्या दिंडीचा? पुढं झेंडकरी असतात, पाठी त्याच्या माग टाळकरी, मृदंगाचार्य, विनेकरी आणि माग तुळशीवाले, असा वारकऱ्याच्या दिंडीचा क्रम असतो. आणि राजाची वरात निघाल्याच्या नंतर पुढं ध्वज असतो, ध्वज. मग त्याच्या माग पायदळ, घोडदळ, हत्तीदळ असे त्याचे टप्पे असतात. आणि पुढचा जो ध्वज आहे ते ध्वज म्हणजे एक सामान्य कापड आहे महाराज, परंतु ते कापड जतन करताना त्या राजाला कष्ट आहे. पाहे पा दोजेचे चिरगोट रायासे जतन करिता कष्ट तैसा मी एक पतीत. बरोबर का? ते परी तुझा मी मुद्रांकित. ते जतन करताना त्या राजाला कष्ट आहे. ते ध्वज म्हणजे एक सामान्य कापड आहे, परंतु ते राजाला जतन करताना कष्ट आहे. अहो पांढरी वस्त्र परिधान करणं सोपं आहे, परंतु त्याला बसताना बघावं लागतं, चहा पिताना बघावं लागतं. बरोबर का? त्या ठिकाणी सांभाळणं फार अवघड आहे महाराज. आणि सुग्रीव राजा होता, सुग्रीव राजा. आणि सुग्रीवानं परीक्षा केली आणि सांगितलं, हा गंधमादन नावाचं वानर आहे आणि गंधमादन नावाचा वानर ध्वज सांभाळू शकतो, कारण युद्धामध्ये ध्वज फार महत्वाचा असतो. जर ध्वज तर त्या ठिकाणी पडला तर त्या ठिकाणी मागची सगळी सेना खचत असते महाराज. मग ध्वज फार महत्वाचा आहे. सुग्रीवानं परीक्षा केली आणि सांगितलं,
की हा ध्वज गंधमादन नावाचा वानर सांभाळू शकतो, कारण तो त्या योग्यतेचा आहे आणि जी त्या योग्यतेचा असेल त्याच्याच हातात तलवारी देत जावा. अहो लग्नात वर्धव्यात कुणाच्या बी हातात तलवार देते हा. आमच्या इथं नाव सांगत नाही तुम्हाला, एक जणांना अशी तलवार धरली. बरं तलवार खाली का धरा, खाली धरायची ना, अशी ताट धरून इकडं बघत नाही इकडं, हो का काय बघताय माझ्याकडे, अवघडून गेलं ते अवघडून गेलं, अशीच तलवार धरली. हा अहो तुम्हाला सांगू का, मालकीनीनं बेलनं उचलल्यावर घरात उडी टाकणाऱ्याच्या हातात तलवारी देऊन काय करता बरोबर आहे का. म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करता तो त्या ठिकाणी त्या योग्यतेचा पाहिजे. सुग्रीवानं परीक्षा केली आणि सांगितलं हा गंधमादन नावाचा वानर त्या योग्यतेचा आहे. मग त्या योग्यतेचा आहे म्हटल्याच्या नंतर मग युद्ध लागलं महाराज. आणि युद्धामध्ये इतका रणसंग्राम झाला आणि युद्धाच्या मध्यंतरी कुंभकर्ण आला आणि कुंभकर्णानं पाहिलं ते गंधमादन नावाचं वानर, ध्वज सांभाळणारं वानर आहे ते गंधमादन नावाचं वानर. अहो सगळीकडे पाहतोय परंतु सगळ्या वानर युद्ध करतायत, परंतु हा वानर जरा थोडा वेगळाच आहे. हा पटकन ध्वज वाचवतोय. मग कुंभकर्णानं काय केलं, युद्धाच्या मध्यंतरी तो ध्वज असतो का, तो ध्वज वरच्यावर काढून घेतला आणि वरच्यावर काढून घेतल्याच्या नंतर काय झालं आणखी, विठाला विठाला मध्यंतरी कुंभकर्ण आला. कोण आला, कुंभकर्ण. कुंभकर्णानं पाहिलं अरे बाकीचे वानर थोडे वेगळेत परंतु हा ध्वज सांभाळणारा वानर त्या ठिकाणी वेगळा आहे. मग कुंभकर्णानं तो ध्वज वरच्यावरच उचलून घेतला महाराज, ध्वज. आणि वरच्यावर उचलून घेतल्याच्या नंतर गंधमादन नावाच्या वानरानं बघितलं अरे आता ध्वज घेतलाय वरच्यावर उचलून, मग ही जर बातमी माझ्या स्वामीला कळली, माझ्या सुग्रीवाला जर कळली तर स्वामी मला काय बोलतील. मग काय केलं, पळत पळत गेला. सुग्रीव युद्ध करतोय महाराज आणि सुग्रीव युद्ध करतोय आणि युद्ध करत असताना त्या सुग्रीवाच्या कमरेला एक उपरणं होतं, पांढरं उपरणं, आणि ते उपरणं गपचिपच उपरणं सोडलं महाराज. आणि ती ध्वजाची जी काठी होती ती स्वतःच्या अंगामध्ये खवली आणि ते उपरणं त्या ठिकाणी त्या स्वतःच्या रक्तात बुडवलं आणि त्या ध्वजाच्या काठीला लावलं, पुन्हा ध्वज उभा केला. काय महाराज निष्ठा आहे, आता सगळी निष्ठा निष्ठीच. हा नुसता खाया पुरता आणि ढाब्या पुरता येऊन येऊन येणार. पार्टी जर पडली विठाला विठाला आणि पुन्हा त्या ठिकाणी ध्वज उभा केला. आणि उभा केल्याच्या नंतर कुंभकर्णानं पाहिलं अरे किती चतुर रावण आहे, मग किती चतुर वानर आहे. मग काय केलं, कुंभकर्णानं त्या वानराला हातात घेतलं महाराज. असं कसं हातात घेतलं आणि आता कुंभकर्ण एवढा बलाढ्य, ते वानर केवढं एवढं. कुंभकर्ण बलाढ्य होता. अहो कुंभकर्ण इतका बलाढ्य होता की न्हावी दादा जर इकडची दाढी करायला लागला तर इकडची दाढी करूस तर इकडे उगवायची. अहो ड्युटीच होती महिन्याला, काय पगार बिंद असते, काय ताण नव्हता. इतका बलाढ्य कुंभकर्ण. आणि वानर एवढं एवढं वानर बारक. आणि कुंभकर्णानं त्या वानराला हातात घेतलं महाराज. आणि हातात घेतल्याच्या नंतर कुंभकर्ण त्या वानराला म्हणतोय, वानरा तू माझ्या आता हातात आहे, मग मी तुला एका सेकंदाच्या आत चुरगाळून टाकू शकतो, परंतु तुला मारत नाही म्हटले. फक्त तुला मारत नाही, तू फक्त एकदा रावण की जय म्हण. अहो ते म्हणले निष्ठा होती महाराज, प्रभू रामचंद्र भगवान की. कुंभकर्ण म्हटला अरे आणखी एकदा सांगतोय तुला, तुला मारत नाही, तू एकदा रावण की जय म्हण, प्रभू रामचंद्र भगवान की. निष्ठा होती महाराज. आणि त्या कुंभकर्णानं त्या वानराला हातात घेतलं होतं महाराज. हाडं मांस सगळे एकत्र केले ना असं त्या युद्धभूमीवर टाकून दिलं आणि त्याचा मांसाचा गोळा तयार झाला. कशाचा, आणि तो गोळा उड्या हाणायचा महाराज. आणि प्रभू रामचंद्र रात्री 12 वाजता शय्यामध्ये झोपले असताना प्रभू रामचंद्राची छातीवर आवाज येऊन आदळला, ओम श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, हनुमंताला म्हणतात प्रभू रामचंद्र, अरे हनुमंता अरे आवाज कुठून तरी येतोय. त्यावेळेस हनुमंतराय म्हटले, झोपा उगा तुम्ही, कोण तुमचं ध्यान काढेल आता 12 वाजता संध्याकाळी एवढ्या रात्री, झोपा तुम्ही गपचिप. आणि पुन्हा त्या ठिकाणी आवाज आला आणि हनुमंताच्या हृदयावरती आदळला, ओम श्रीराम जय राम जय जय राम. मग लक्षात आलं
हनुमंतरायाचा आवाज कुठून तरी येतोय. मग ज्या ठिकाणी युद्ध झालतं त्या युद्धाच्या रणभूमीवरती आले तर एक मांसाचा गोळा उड्या हाणतोय महाराज. आणि तो मांसाचा गोळा हातात घेतला तर त्याचा चंदनासारखा वास आला. कशासारखा? त्याच्यावरून त्या चंदनासारखा वास आल्यावरून त्यांनी ओळखलं हा गंधमादन आहे. कोण आहे? हा गंधमादन आहे. आणि मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं बिभीषणाला, या गंधमादन नावाच्या वानराचे वर्ष श्राद्ध म्हणजे 365वा दिवस. कितवा? 365वा दिवस वर्ष श्राद्ध. त्या ठिकाणी लंकेमध्ये सोन्यात समाधी बांधा. आज ही त्या गंधमादन नावाच्या वानराची लंकेमध्ये सोन्यात समाधी महाराज. मग त्यांचा शेवटचा दिवस कसा झाला याचं सोल्युशन तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात करतात. यासाठी केला होता अट्टहास, 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 यासाठी गेला होता अट्टहास, यासाठी गेला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड लावाय, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. आजही त्या गंधमादन नावाच्या वानराची समाधी लंकेमध्ये सोन्यात आहे. आपल्याला पाहायला सुद्धा त्या ठिकाणी मिळते. म्हणजे त्यांचा शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला. आज आपल्या कैलासवासी शिमाबाई यांच्यासाठी एवढा समाज जमलाय महाराज, बरोबर का? आणि यांच्यासाठी समाज जमलाय. माणसाची कीर्ती गेल्याच्या नंतर शिल्लक राहावी, नाहीतर आपण जाण्यासाठी लोकांनी नवस करू नये, बरोबर का? काय काय लोक असे असतात महाराज, आम्ही नरकवाशी आलो खालीवरी करण्याशी, दुसरं कामच नाही कोणतं. तुम्हाला सांगू का, महाराज म्हणतात एकदा आयुष्याची माळ तुटली की या ठिकाणी राहता येत नाही. तुटला आयुष्याचा दोरा, एरवा उगा पसारा, टाकून पळते रांडा पोरे, अंती होसे पाट मोरे. एकदा आयुष्याची माळ तुटली की मग त्या ठिकाणी कोणीही असू द्या, पंतप्रधान असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, आमदार असू द्या, कोणी हा असू द्या, त्या ठिकाणी प्रत्येकाला जावं. मी 3 वाक्य नेहमी सांगत असतो महाराज. फुलातला सुगंध गेला की फुलाला किंमत शून्य. भुईमुगातल्या शेंगातला शेंगदाणा गेला की टरपालाला किंमत शून्य. आणि याच्यातलं आयुष्य गेलं, याच्यातलं शरीर गेलं की याला किंमत. अहो फुलातला सुगंध गेला की फुलाचा मुक्काम कुठं आहे? उकरड्यावर आहे. अहो भुईमुगातल्या शेंगातला शेंगदाणा गेला की टरपालाचा मुक्काम चुलीत आहे. आणि याच्यातलं शरीर गेलं, याच्यातला आत्मा गेला की याचा मुक्काम कुठं आहे? मसन वाट्यात आहे. म्हणून माणूस मेल्यावर किती वेळ ठेवता होतो इकडं? जास्तीत जास्त 3 तास. अहो 3 तास झाल्याच्या नंतर घरातलेच लोक म्हणतात, काढा काढा म्हणती, याचा भूमी झाला भार. याला घरातलेच लोक म्हणतात आता याला काढा. म्हणून मनुष्यानं जीवन जगत असताना तुम्हाला सांगू का,
काही माणसं जीवन जगत असताना शेणासारखं जीवन जगतात, काही माणसं गौरीसारखं जीवन जगतात आणि काही माणसं कापरासारखं जीवन जगतात. अहो शेण पेटत नाही, 12 महिने मुक्काम त्याच्या जागेवर आहे. गौरी पेटती, जगाला राख शिल्लक ठेवते. अहो आणि कापूर स्वतः जळतो आणि जगाला सुगंध देतो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. विठाला विठाला हो. म्हणून माणसानं जीवनामध्ये आपल्याला नरदेह सुंदर मिळालाय. तुम्ही मला सांगा महाराज, आपल्याला एवढा सुंदर नरदेह मिळालाय आणि हा जर नरदेह आपण व्यसनात घालवला तर काय अर्थ आहे का हो? तुम्हाला दारुड्याचं जीवन काय असतं सांगून जातो तुम्हाला. आईचं दूध आटलं त्यावेळेस चालू केली दुधाची बाटली. आईचं दूध आटलं त्यावेळेस चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो, चालू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण घेऊ लागलो, चालू केली थंड्याची बाटली. उच्च माध्यमिक शिक्षण घेऊ लागलो, चालू केली बिअरची बाटली. त्या बाटलीचं पण काय भागे ना. मग चालू केली देशी बाटली. ती बरी वाटली, परंतु ओव्हरलोड होऊन सगळी आतडी फाटली. मग दवाखान्यात गेलो, डॉक्टरनं लावली सलाईनची बाटली. मग त्या बाटलीचं पण काय भागे ना. मग शेवटी प्राणज्योत मावळली आणि बॉडी घरी आणली. आणि बॉडी घरी आणल्याच्या नंतर चितेवर ठेवली रॉकेलची बाटली. हे दारुड्याचं जीवन आहे. अहो तुम्ही मला सांगा, आकाश महाराज तुमच्याकडे मोटरसायकल आहे. किती हजाराची मोटरसायकल आहे? किमान 40,000ची तर असेल मोटरसायकल. 40,000ची मोटरसायकल आहे तुमच्याकडं. आणि पेट्रोल 100 रुपये लिटर आहे का? 110 आहे आता. 110 रुपये लिटर आहे पेट्रोल. आणि रॉकेल कसं आहे, 40 रुपये लिटर मिळतं रॉकेल, बरोबर का? आणि पेट्रोल 110 रुपये लिटर आहे. मग तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल महाग आहे आणि रॉकेल स्वस्त आहे म्हणून रॉकेल टाकता का तुम्ही गाडीत? का तर का टाकत नाही तर गाडी खराब होईल. गाडी खराब होईल, गाडीचं इंजन खराब होईल म्हणून तुम्ही पेट्रोलच टाकता त्याच्यात. किती हजाराची गाडी आहे? 40,000ची गाडी आहे. तर तुम्ही गाडी खराब होईल म्हणून रॉकेल टाकत नाही. रॉकेल स्वस्त म्हणून रॉकेल टाकत नाही, पेट्रोल टाकता. पेट्रोल थोडं महाग असणार. अहो एवढी भगवंतानं सुंदर आपल्याला गाडी दिली, आपण खपाखप खंबेच्या खंबे टाकतो राव. बरोबर का? एवढी सुंदर गाडी दिली आपल्याला. तुम्हाला सांगू का, आपला मेंदू आहे का, मेंदू हा पंतप्रधान आहे. आपलं हृदय आहे ते राष्ट्रपती महाराज. आपले कान आहेत ते पालकमंत्री आहेत. आपली ही त्वचा आहे का शरीरावची त्वचा, याला संरक्षण मंत्री म्हणायचं. आपले केस आहेत का बारीक बारीक, याला म्हणायचं वन मंत्री. आपले पाय आहेत का सारखं हिकडून तिकडं, ह्याला म्हणायचं दळणवळण मंत्री. मग तुम्ही म्हणसाल संपूर्ण शरीराचं पण सगळ्या पार्टचं सांगितलं, परंतु या संपूर्ण बॉडीला काय म्हणायचं? याला म्हणायचं बांधकाम मंत्री. मग हा बांधकाम तयार करणारा किती चतुर असेल महाराज? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे खाणी, मुकुट सखळा मणी. हो धन्य तुझी विठोबा. म्हणून भगवंतानं सुंदर असा आपल्याला नरदेह दिला. तुम्हाला सांगू का, म्हणून या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर जर भगवंताचं जर भजन नाही केलं तर आपला जन्म वायाला जातो, बरोबर का? तुकोबारा म्हणतात, सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आता वाया जाणं म्हणजे काय तुम्हाला सांगू का, जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्या वस्तूचा त्याच्यासाठी उपयोग न होणं म्हणजे वाया जाणं. उदाहरणार्थ हा माईक आहे, माईकची व्यवस्था कशासाठी? माझा आवाज स्वच्छ तुमच्या कानापर्यंत पोहोचावा याकरता या माईकची व्यवस्था. आणि ते होत नसेल तर माईक वाया. एवढ्या लांबून महाराज बोलवला आणि कीर्तन चांगलं नाही झालं तर पैसे वाया. खरंच गेले म्हणायला लागले काय. बरोबर का? आणि महाराज कसं असतं माहिती का, जीवनामध्ये पैशाने सगळ्या गोष्टी भेटत नसतात. कारण पैशाने चांगला पेन घेता येतो परंतु चांगला अक्षर नाही काढता येत. पैशाने ग्रंथ खरेदी करता येतो परंतु त्या ग्रंथातलं ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं परंतु त्यातलं देवत्व प्राप्त करून घेता येत नाही. मी सांगतो, पैसे असणारी माणसं पावलं भेटतील परंतु मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावं लागतील, एवढा फरक आहे. आणि आपलं भाग्य महाराज, आपण महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. त्यातल्या त्यात पंढरपूर तालुक्यामध्ये जन्माला आलो, सोलापूर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. आपलं खरंच परम भाग्य. तुम्हाला कारण सांगू का, या जगामध्ये माऊलीसारखी समाधी नाही, तुकोबारासारखं वैकुंठ गमन नाही.
दिंडीसारखं तंत्र नाही, रामकृष्ण हरीसारखं मंत्र नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा नाही, आणि या जगामध्ये विठ्ठलासारखं दुसरं दैवत कोणतं नाही. अहो स्वतः तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये सांगतात, विठ्ठल आमोचे जेवण आगमने गमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळेचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची, विठ्ठल विस्तारला जनी सप्त हे पाताळ भरोणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्व विठ्ठले, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. म्हणून सगळ्या कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही. अहो तुम्हाला आम्हाला पंढरपूर जवळ आहे, आणि तुम्हाला सांगू का पंढरपूरचं महात्म्य, पंढरपूरला पांडुरंग परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याचं एखाद्या वेळेस गर्दीमध्ये तुम्हाला दर्शन नाही झालं तर तुम्ही काय करा, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला एक उजवी प्रदक्षिणा मारा. काय काय म्हणतील महाराज, लय तिथं कुंकवाल्याचे दुकान ते काय लय गर्दी हो, त्यामुळे ती उजवी प्रदक्षिणा माराय जुळायला. जर दुसरा एखादा चांगला फायदा सांगता का? बर काय करा, पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या पाठीमाग या आणि पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठ पहा. पाहता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. अहो नुसत्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराची पाठ जरी पाहिली तरी 360 तीर्थ तुम्हाला घडतात. काय काय म्हणतील महाराज, अहो काय ती पाठ बघायला लयच गर्दी, आम्हाला गर्दीतच जायच नाही, जर एखादा दुसरा थोडा फायदा सांगा की. मग काय करा, पांडुरंग परमात्म्याचं मंदिर पाज्या वर कळस आहे बघा, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराचा कळस पहा. काय काय म्हणतील महाराज, पंढरपुरात लय उंच उंच बिल्डिंगा झाले त्या, काय कळसच दिसना झालाय, जरा दुसरा एखादा फायदा सांगा. बर मग काय करा, आता पंढरपूरच्या संस्थांनी सगळ्यात उंच ध्वजा लावली, पाहता रावळाची ध्वजा तेने मुक्ती सहज. अहो ती ध्वजा जरी नुसती पाहिली तरी ते मुक्ती सहज मिळते. हे पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं त्या ठिकाणी. आणि सगळ्या जगामध्ये एकमेव देव असा आहे की जवळून आपल्याला दर्शन घेता येतो, चरण दर्शन घेता येतं, त्याचं नाव पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून कोणत्याही देवाची भक्ती करण्यापेक्षा सगळ्या देवांचा देव कोण आहे? जो हा देवांचा ही देव बळिया माझा पंढरीराव. म्हणून फक्त जीवनामध्ये पांडुरंग परमात्म्याची भक्ती करा. अहो आपलं भाग्य आहे, आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. तुम्हाला सांगू का, आपल्या भारताची संस्कृती काय, आपल्या भारताची संस्कृती आहे का? स्वामी विवेकानंद ज्यावेळेस जपान देशात गेले त्यावेळेस तिथल्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न केला की विवेकानंदजी, तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे? काय प्रश्न केला? तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे? त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले म्हशीचं श्रेष्ठ आहे. अहो आम्ही तर ऐकलंय गोमातेचं श्रेष्ठ आहे. अहो तुम्ही काय म्हटला? तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या पशुचं दूध श्रेष्ठ आहे, त्यामुळे मी म्हशीचं म्हटलो. तुम्ही जर असं विचारलं असतं की तुमच्या भारत देशामध्ये कोणत्या आईचं दूध श्रेष्ठ आहे, मी सांगितलं असतं गोमातेचं श्रेष्ठ आहे. म्हणून ही आपल्या भारताची संस्कृती आहे, बरोबर का? म्हणून जीवनामध्ये कीर्तनात बसल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करा. कीर्तनात बसल्याच्या नंतर टाळी वाजवा, टाळी वाजवावी, गोडे उभा राहावे, वाट हे चालावे सासूरवाडीची. हो थांबा, वाट ही चालावी, पंढरीची वाट चालायची. कुठली वाट चालायची? पंढरीची. म्हणून जीवनामध्ये माणसानं भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करावं, भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती करावी. आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला हो. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून आपला शेवटचा दिवस गोड होईल. परंतु मी पहिल्यापासून सांगतोय, शेवटचा दिवस गोड होण्याकरता भक्ती हे साधन त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कारण भक्तीशिवाय ज्ञान नाही आणि भक्तीशिवाय प्रेम नाही महाराज. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, वा अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख
भक्ती हे साधन त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून माणसाच्या जीवनाचा व्यापार सुजलाम आणि सुफलाम करायचा असेल तर त्या ठिकाणी 50% प्रयत्न करावे लागतात महाराज, आणि 50% माणसाच्या जीवनाचं प्रारब्ध असावं लागतं. कारण जुन्या आजीबाई, तुम्हाला जात माहिती का? जात माहितीये का? माहिती नसेल तर मी हाणून घेतो इथंच. जात माहितीये ना? जातेची खालची बाजू फिरते का वरची बाजू? खालची बाजू फिरते. जातेची वरची बाजू फिरते. अहो खालची बाजू जातेची घट्ट असते, घट्ट म्हणजे ते माणसाच्या जीवनातलं प्रारब्ध असतं, आणि वरची बाजू म्हणजे फिरते म्हणजे ती प्रयत्न आहे. अहो प्रारब्ध रूपी बाजू घट्ट आहे, परंतु तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न रूपी बाजू फिरवता ना त्यावेळेस माणसाच्या जीवनाचं दळण होतं महाराज. विठाला विठाला आणि या महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी मरावं लागतं बाबा. कारण तुम्हाला अनाथाची माई सिंधुताई सपकाळ माहिती आहेत. अहो सिंधुताई सपकाळांना पत्रकारांनी प्रश्न केला की ताई, तुमचं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे. काय केला? ताई तुमचं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे, परंतु महाराष्ट्रात नाही. याचं कारण त्यावेळेस सिंधुताई सपकाळांनी सांगितलं, माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे, परंतु महाराष्ट्रात नाही. याचं एकच कारण आहे, महाराष्ट्रामध्ये मरावं लागतं. मेल्याच्या नंतर जिथं माणसं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. हे सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे. म्हणून जीवनामध्ये माघार घ्यायला शिका. कारण तुम्हाला सांगू का, जर तुकोबारायांनी जर मंबाजी बुवा पुढे जर माघार घेतली नसती तर जगद्गुरु ठरले नसते. अहो विसोबा खेचर पुढे जर ज्ञानेश्वर महाराजांनी माघार घेतली नसती तर ज्ञानियांचे राजे ठरले नसते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगा पुढे जर माघार घेतली नसती तर जाणते राजे ठरले नसते. अहो मोठं होण्याकरता त्या ठिकाणी माघार सुद्धा घ्यावी लागते. तुम्हाला सांगू का, या जगामध्ये कितीतरी माता आहेत, परंतु जिजाऊ आणि अहिल्यादेवी होळकर राजमाता आहेत. या जगामध्ये कितीतरी गुरु आहेत, परंतु तुकोबाराय जगद्गुरु आहेत महाराज. या जगामध्ये कितीतरी राजे आहेत, परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे आहेत. या जगामध्ये कितीतरी वीर आहेत, परंतु छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत. या जगामध्ये कितीतरी राजे आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे आहेत. कोणते राजे आहेत? जाणते राजे आहेत, बरोबर का? म्हणून या महाराष्ट्रामध्ये अशा क्रांतीवीरांनी त्या ठिकाणी क्रांती केली महाराज. म्हणून या महाराष्ट्रामध्ये मरावं लागतं, आणि मेल्याच्या नंतर मग या महाराष्ट्रामध्ये कीर्ती होत असते. महाराष्ट्राचं त्या ठिकाणी ब्रीद वाक्य विठाला विठाला म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. जसं तुम्हाला सांगू का, प्रत्येकाला मरावं लागणार आहे. कारण कसं आहे, जन्माला आला की मृत्यू. तुम्हाला सांगू का, जन्माला तुम्ही फुकट आला आणि तुम्हाला फुकट माघारी जायचंय. कारण तुम्हाला सांगू का, एक जणानं एका बाजारात घोडा चोरला आणि दुसऱ्या बाजारात विकायला नेला. काय केला? एका बाजारात घोडा चोरला आणि दुसऱ्या बाजारात विकायला नेला. मग तिथं दुसऱ्या बाजारात विकायला नेल्याच्या नंतर संध्याकाळी 7 पर्यंत गिरायक नाही महाराज, परंतु 7:05 एक गिरायक आलं आणि म्हटलं घोडा कितीला दिला? तो म्हणला द्यायचा आहे आणखी. कितीला? 1 लाख रुपयाला. तो म्हणला मी 1.5 लाख देतो. किती? समोरचा म्हणला 1.5 लाख देतो, परंतु घोडा मी चालवून बघणार, नीट चालतोय का, पळवून बघणार, चांगला असेल तरच घेणार, नाही तर घोडा घेणार. तो म्हणला काय हरकत नाही, घोडा चांगलाच आहे. घोडा कुठं चोरीच आहे म्हणला. घोडा पळवून बघा म्हणला, घोडा चालवून बघा, चांगला असेल तरच घ्या. त्यावेळेस अहो मग चालतंय म्हणला, आणि ते घोड्यावर टांग मारली. त्यानं जे घेणार आहे ना घोडा चालवून बघण्यासाठी टांग मारली, आणि जसा घोडा घेऊन गेला तसा माघारी आला. घोडा आणला होता कसा? चोरून, आणि दिला कसा? आणला होता फुकट आणि दिला कसा? फुकट. तसा नरदे हात तुम्ही जन्माला आला फुकट आणि जावं लागणार आहे फुकट. विठाला 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 विठाला
आजसाठी केला होता टास, शेवटचा देश गोड व्हावा. म्हणून तुम्हाला सांगू का, आपल्याला हा सुंदर नरदेह दिलाय आणि हा नरदेह हा जो देह आहे तो कोण चालवतो? तो राम चालवतो. कोण चालवतो? राम चालवतो. तुम्ही म्हणताल कसं काय? तुम्हाला सांगून जातो. अहो, तुमच्या शरीरातील सर्वात जास्त किमतीचा अवयव आहे, त्याचं नाव हृदय. तुमच्या शरीरातील सर्वात जास्त किमतीचा अवयव आहे, त्याचं नाव हृदय आहे. आणि हृदय आहे महाराज, आणि हृदयाला पंप करतं. हृदय असं पंपिंग करतं. काय करतं? पंपिंग करतं. अशुद्ध रक्त येतं आणि पंपिंग होऊन शुद्ध रक्त होऊन त्या ठिकाणी शरीरात प्रसारित होतं. परंतु त्या हृदयाची एक शेजारी गाठ आहे महाराज. काय गाठ आहे? आता तुम्ही मला सांगा, आता हृदय पंपिंग होतं, परंतु पंपिंग होण्यासाठी काहीतरी करंट लागतो महाराज. आता हा माईक चालतो, ह्याला काहीतरी करंट दिल्यामुळे चालतोय. करंट नाही दिल्यावर चालेल का हे? मग हृदय चालण्याकरता काहीतरी करंट लागत असेल ना, असं पंपिंग होण्याकरता. मिनिटाला काहीतरी 72 वेळा, 70 वेळा, 80 वेळा पंपिंग होतं, बरोबर आहे? काहीतरी करंट लागत असेल. मग मेडिकल सायन्स सांगतं आपल्याला महाराज, आपल्या हृदयाच्या एक शेजारी गाठ आहे आणि त्या गाठीतून करंट पास होतो, ते हृदय असं करतं. गाठीतून करंट पास होतो, हृदय असं पंपिंग करतं महाराज. मग त्या गाठीमध्ये काय आहे? आणखी अमेरिका असू द्या, नाहीतर कुठल्या डॉक्टरला आणखी समजलं नाही त्या गाठीमध्ये काय, आणि त्या गाठीला रक्त पुरवठा सुद्धा होत नाही महाराज. परंतु त्या गाठीत काय आहे? तिथून करंट पास होतो ना, मग आपलं हृदय असं पंपिंग करतं. परंतु त्या गाठीमध्ये काय आहे हे अजून सुद्धा कुणाला कळलं नाही. ज्ञानोबा म्हणतात, तोच परमात्मा आहे, तोच जीव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो. अहो, तोच मी सर्वांच्या हृदयात आहे. आता तुम्ही देवालाच दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर, तुम्ही भगवंताचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर एवढ्या लांबून भगवंताचं दर्शन घेण्याकरता जाता आणि तिथं गेल्याच्या नंतर हात जोडता आणि डोळे झाकताना असं खाली बघता. अरे वेड्या, इतका देव समोर दिसतोय, देव समोर दिसून सुद्धा तू काय करतोय? हात जोडून डोळे झाकतोय. डोळे का बरं झाकतोय? एवढा देव समोर दिसतोय. कारण समोर दिसणारा देव माझ्या हृदयात आहे. कुठं आहे? हृदयात आहे. म्हणून ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसा हृदया मध्ये मी रामो. अहो, एक जणानं मला प्रश्न केला, महाराज म्हटलं तुम्ही सारखं म्हणताय देव आहे, देव आहे, देव आहेच का? म्हणला, अरे बाबा म्हणलं देव आहे का? ही काय चौकात विचारण्याची गोष्ट आहे का? अरे देव आहेच म्हणला. मग हाय तर दाखवा. आता दाखवा म्हटल्यावर मी काय केलं महाराज, आकाश महाराज, पत्र्यावरचं पाणी पडत होतं आणि ते पाणी बादलीत साठलं होतं. एका पत्र्यावर पाणी पडलेलं, पन्हाळ्याचं पत्र. आणि मग मी त्याला म्हटलं, हे पाणी घे पत्र्यातलं, ह्या बादलीत पडलेलं पावसाचं पाणी, आणि पाणी पी म्हणलं. म्हणलं वेडे का हो महाराज? म्हणला, अहो पावसाचं पाणी प्यायला लावताय. अरे मी म्हटलं आकाशातनं पडलंय, चांगलंच पाणी प्यायला काय हरकत आहे? मग त्यानं एक सूक्ष्मदर्शिका आणली. काय आणली? मायक्रोस्कोप आणला, सूक्ष्मदर्शिका आणली. आणि सूक्ष्मदर्शिका आणल्याच्या नंतर त्या बादलीतला पाण्याचा थेंब घेतला आणि त्या मायक्रोस्कोपवर टाकला आणि एक डोळा झाकून बघितलं तर त्या पाण्यात जंतू दिसले. त्याला काय दिसले? जंतू. आणि मला म्हटलं, महाराज इकडे या, इकडे या. मग मी गेलो आणि म्हटलं, एक डोळा बंद करा आणि द्या, मायक्रोस्कोपवर पहा. एक डोळा बंद केला आणि त्या मायक्रोस्कोपवर म्हणजे सूक्ष्मदर्शिकेवर पाहिलं तर त्या सूक्ष्मदर्शिकेवरच्या पाण्यात मला जंतू दिसले. तो म्हटला, महाराज याच्यात तर जंतू आहेत आणि तुम्ही म्हणता हे पाणी प्या. मग मी त्याला प्रश्न केला, या जंतू आहेत तर ते मला तसे का बरं दिसले नाहीत? त्याला सूक्ष्मदर्शिकेचीच का बरं गरज लागली? त्याला मायक्रोस्कोपचीच का गरज लागली? त्यावेळेस तो म्हणला, अहो महाराज ते जंतू आहेत, ते तसे कसे दिसतील? अरे वेड्या म्हणलं, तुला जर जंतू बघण्याकरता सूक्ष्मदर्शिका लागत असेल, अरे तर भगवंत बघण्याकरता तुला किती भजन करावं लागेल? विठाला विठाला त्याला मी म्हटलं, बाबा अरे भगवंत बघण्याकरता तुला किती भजन करावं लागेल? आता समजा, आणि भगवंताची भक्ती अशी महाराज, 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कुणालाही भक्ती करता येते. आता समजा ह्या इथं ये थोडा. आता ह्यानं जर ठरवलं उद्याच्याला लग्न करायचं, दमदर जरा लाजू नको लय. ह्यानं जर ठरवलं, त्याच्या चेहऱ्यावर की हावभाव बदलले बघा. ह्यानं जर ठरवलं उद्याच्याला लग्न करायचं तर शक्य आहे का महाराज? नाही. आणि ह्या जर आजोबांनी ठरवलं उद्याच्याला लग्न करायचं, खुर्चीवर बसलेल्या, अहो लाजू नका, बघू आपण. त्यांनी जर ठरवलं लग्न करायचं,
त्यांनी जर ठरवलं लग्न करायचं तर शक्य आहे का? अहो आता ह्यानं ठरवलं लग्न करायचं तर त्याला लग्न करता येणार नाही, कारण त्याचं वय कमी पडतं आणि त्या बाबांचं वय जास्त होतं. तसं आता ह्या दोघांनी जरी ठरवलं शुभम महाराजांच्या कीर्तनाला जायचं कीर्तन ऐकण्याकरता, तर ह्याला सुद्धा कीर्तन ऐकण्याकरता येतं आणि त्यांना सुद्धा कीर्तन ऐकण्याकरता त्यांना सुद्धा येता येतं. म्हणजे ह्याचं वय कमी असलं तरी कीर्तन ऐकण्याकरता येता येतं, त्यांचं वय जास्त असून त्यांना कीर्तन ऐकण्याकरता येता येतं. परंतु संसाराला वयोमर्यादा आहे. काय संसाराला वयोमर्यादा आहे. म्हणून त्या ठिकाणी कीर्तन म्हणजे मी मागा सांगितलं 5 वर्षाच्या ध्रुवबाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कुणालाही परमार्थ करता येतो. म्हणून माणसानं जीवनामध्ये प्रपंचात राहून परमार्थ करावा. काय काय लोक म्हणतील महाराज तुम्ही नुसतं कीर्तनात सांगता परमार्थ करा, आणि जर आम्ही परमार्थ केला तर प्रपंच कोण बघील? तुकोबारा म्हणतात बाबा अरे प्रपंच करून तुम्ही परमार्थ करा. प्रपंच सोने परमार्थ साधावा, प्रपंच सोने परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. अहो तुम्ही प्रपंचात राहून परमार्थ करा, निश्चित तुमच्या जीवनाचा व्यापार सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाल हो, म्हणून याजसाठी केला होता टहास, शेवटचा देश गोड व्हावा. म्हणून आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. तुकोबारा म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये अखंडपणे भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि भक्तीचा परिणाम असा झाला. परंतु तुकोबाराचा अधिकार किती आपल्याला कळवून घ्यावा लागेल. भक्तीचा अधिकार बघण्याच्या अगोदर तुकोबारांचा अधिकार किती तुम्हाला सांगतो. तुकोबारांचा अधिकार किती होता? मालक होता जगाचा, सृष्टीचा नियंता होता. परंतु तुकोबाराची पत्नी, तिला तुकोबारा लाडानं आवली बोलायचे. तुकोबाराची पत्नी जिजाई करता भगवंताला गुराकी व्हावं लागलं. एवढा अधिकार तुकोबारांच्या पत्नीचा होता. अहो जर पत्नीचा अधिकार एवढा होता, जर तुकोबाराच्या पत्नीच्या पायातला काटा जर भगवंताला काढावा लागत असेल, तर मग तुकोबारांचा अधिकार किती असेल महाराज? किती असेल तुकोबारांचा अधिकार? अहो ज्यानं अंगणात मार्बल बसवलेत त्याच्या घरात कसं असेल? समजलं का? कळलं त्यालाच कळलं. बरोबर. काय काय जणांना लेट करत असतो. अहो एक जण असं पांढरे कडक कपडे घालून असं समोर बसलं होतं माझ्या. मला वाटलं जरा पुढारी माणूस दिसतोय जरा. म्या म्हणलं जरा पुढारी माणूस दिसतोय, नमस्कार करा. म्या म्हणलं हा नमस्कार. म्हणलं आता जेवलो. म्या म्हणलं ह्याचा डायनामा गेलेला दिसतोय, बाकी काय नाही. ह्याचा डायनामा सटकलाय म्हणलं, ह्याचा डायनामा बाकी काय नाही. म्हणून परमार्थ जोपर्यंत तुमचा आणि तुमच्या इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, जीवन जगत असताना माणसाच्या जीवनात अडचणी येतच असतात. जीवनात अडचणी येतच असतात. काय काय म्हणतात आमची भावकी, कारण भावकीमुळे बरीच जण बिघडले ते. आता हो एक जणांना असा टप्पूच्या टप्पूगंध घेतला. कसा? असा टप्पूच्या टप्पूगंध घेतला. उघळत म्हणला काय करायचं पांडू तात्या. भावकीनं उघळून खाल्लं, गंध उघळून खाल्लं तात्या भावकीनं. गळ्यापोस्तूर आलं, माझ्या गळ्यापोस्तूर आलं तात्या. काय करायचं? शेंडीवनं पाणी गेलं बघा तात्या, शेंडीवनं पाणी गेलं. बरं लयच त्यांच्या नादी लागवत, दंडात ताकद नाही आपल्या, मनगटात बळ नाही आपल्या तात्या. काय करायचं? कसं आहे, लयच त्यांच्या नादी लागाव तर बरगड्या मोडत्याल कुठंतरी, बरगड्या मोडत्याल तात्या कुठंतरी. कसं आहे शेवटी भावकीने बी जरा पाठीव माराव पण पोटावून आहे, पाठीव माराव पण पोटावून आहे बघा तात्या. कसा आहे शेवटी असू द्या तात्या. कसा आहे जेवढं नशिबात आहे तेवढं मिळणारच आहे. गंध उघळत भावकीचं वर्णन महाराज. विठाला विठ्ठल हो. म्हणून तुकोबारा म्हणतात आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. ऐका तुकोबारांचा अधिकार किती होता. अहो तुम्हाला सांगू का, माणसाच्या जीवनामध्ये विरोधापुरता विरोध असावा, परंतु विरोधाचा विरोधाभास नसावा. कारण तुकोबारायचं आणि रामेश्वर भट्टाचं पूर्व काळात भांडणच
परंतु एकदा रामेश्वर भट्टाला तुकोबाराचा अधिकार कळाला. त्यावेळेस रामेश्वर भट्टानं विचार केला, तुकोबाराच्या डोक्याला डोकं लावण्यात मजा नाही, आपण तुकोबारांच्या चरणावरती लीन झालेलं बरं. आणि त्याच रामेश्वर भट्टानं माझ्या तुकोबारांची आरती केली. महाराज आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ते. बरोबर का? अहो त्याच रामेश्वर भट्टानं माझ्या तुकोबारांची आरती केली. एवढा अधिकार माझ्या तुकोबारांचा होता. म्हणून तुकोबारा म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये भक्ती केली आणि मी माझ्या 20व्यापर्यंत पोहोचलो आणि माझ्या जीवनामध्ये निश्चिंती झाली. आणि जी माझ्या जीवनामध्ये तृष्णा होती, माया होती, तिची धावाधाव काय झाली, खुंटली. याचं सोल्युशन जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. आता निश्चिंतीने. पहिला विषय असा आहे की 10वा का करावा, 13वा का करावा आणि वर्ष श्राद्ध का करावा. आता 10वा का करावा आणि 13वा का करावा हे अगोदर पहिल्यांदा आपण पाहू. ठेवा खाली, आम्ही सांगतो तेव्हा करावं. हो तुम्ही विठाला विठाला 10वा का करावा, 13वा का करावा आणि वर्ष श्राद्ध का करावा. 10वा हा विधेय का शास्त्र आहे महाराज? 10वा हा विधेय आणि 13वा ही शास्त्र आहे. शास्त्र असं सांगतं विधी बदलता येतो परंतु शास्त्र बदलता येत. उदाहरणार्थ महाराज 1 आणि 1 किती? 2. आणि हिथलं कीर्तन संपून मी आमच्या गावाला गेलो आणि तिथल्या लोकांना विचारलं 1 आणि 1 किती? 3 म्हणतील का? 2च म्हणणार. बरं जाऊ द्या, पुणे जास्त सुशिक्षित आहे. पुण्यातल्या लोकांना विचारलं 1 आणि 1 किती? 8 म्हणतील का ते? अहो 2च म्हणणार. अगदी शास्त्र तसं असतं बघा, शास्त्र कोणाला बदलता येत नाही. 1 आणि 1 2 म्हणजे 2च. म्हणजे 13वा ही शास्त्र आहे. 13व्याच दिवशी करावा लागतो 13वा. बरोबर का? कारण 10व्याला पर्याय असतात. 5व्या 7व्या आणि 10व्याला पर्याय आहेत. बरोबर का? परंतु 13व्याला पर्याय नाही, कारण 13वा ही शास्त्र आहे. मनुष्याच्या जन्मापासून मरेपर्यंत एकूण मनुष्याच्या जीवनामध्ये 16 संस्कार होतात. किती? 16. परंतु 16ची 16 प्रत्येकावरती होतील असं काय? परंतु 3 संस्कार मात्र प्रामुख्याने प्रत्येकावरती होतात. आता प्रत्येकाला इथं नाव आहे का? नाव आहे, म्हणजे नामकरण संस्कार. हा, बिन नावाचं कोण सुद्धा नाही. नामकरण संस्कार पहिला संस्कार. दुसरा आहे विवाह नावाचा संस्कार. कोणता? विवाह नावाचा संस्कार. आणि तिसरा आहे अंत्यविधी. काय? अंत्यविधी. हे 3 संस्कार मात्र प्रामुख्याने होतात. आता 16 संस्कार सांगितले. आता 16तून हे 3 संस्कार वजा करा. किती? अहो 16तून 3 गेले 13. कॅल्क्युलेटर काढतो नाही तर जरा 13. बरोबर का? म्हणून करायचा असतो तो 13वा. अहो आणि काही जणांचा 14वा सुद्धा केला जातो. 14वा कोणाचा केला जातो सांगू का? ज्याच्यावरती मधला संस्कार न झाला नाही, म्हणजे विवाह नावाचा संस्कार ज्याच्यावरती झाला नाही त्याचा 14वा, आपण ब्रह्मचारी म्हणतो त्यांना, त्याचा 14वा सुद्धा केला जातो. मग 16तनं 3 गेले आपले किती? 13. आणि 13 दिवस झाल्याच्या नंतर 13वा झाल्याच्या नंतर इथून जीव निघतो बघा. आणि इथून निघाल्याच्या नंतर यमदरबारात जायचंय, पण तो डायरेक्ट यमदरबारात जाता येत नाही. मध्ये एक वैतरणी नावाची नदी आडवी आणि त्या वैतरणी नावाच्या नदीवरती जाण्याकरता जीवाला एकूण 48 दिवस लागतात. किती? 48 प्लस अधिक हे पहिले 13. किती? मग कशाला ताण घेताय? निघाले मोबाईल. 48 प्लस 13 किती? 61. 61व्या दिवशी हा जीव कुठं जातो? त्या वैतरणी नावाच्या नदीवर जातो. आणि मग त्या नदीवर गेल्याच्या नंतर ती नदी पोहून जीवाला पलीकडे जायचं यमदरबारात. परंतु तिथं त्या ठिकाणी पोहून काय, त्यात काय पाणी नाही त्या नदीत महाराज. मांस, त्वचा, रक्त, विष्ठा असे कुर्मी कीटक अशी घाण भरलेली त्या नदीत. परंतु त्या नदीवर एक कामधेनू नावाची गाय आहे आणि त्या गायीच्या साह्यानं त्या ठिकाणी नदी पार करायची. परंतु ती कामधेनू नावाची गाय अशा जीवाला साह्य करते की ज्यानं सप्तबंध पाडलं नाही, तर ज्यानं पंक्ती घातल्या, ज्यानं कोणाच्या कीर्तनात विक्षेप केला नाही, अशा जीवाला साह्य करते. ज्यानं कर्म चांगलं केलं त्या जीवाला ती गाय साह्य करते. बरोबर का? मग ती नदी पार करण्याकरता मनुष्याला एकूण 39 दिवस लागतात. किती दिवस? 39. पहिले किती झालते? 61 अधिक 39 किती? 100. 100व्या दिवशी हा जीव त्या ठिकाणी कुठं जातो?
यम दरबारात जातो आणि यम दरबारात गेला की मग आपलं आरोपपत्र त्या ठिकाणी त्या वकिला पुढे सादर करतो. मग तिथं कोणता वकील आहे? आता कोर्टात केस लढवण्यासाठी वकील लागतो. तिथं कोणता वकील आहे? चित्रगुप्त. चित्रगुप्ताकडे त्या ठिकाणी आपलं आरोपपत्र सादर केलं. मग की चित्रगुप्त बघतो, हा चांगलं कर्म केलंय ह्यानं, पंक्ती घातल्या त्या आहे, बाण कोरलं नाही तर चांगलं कर्म आहे, चांगलं कर्म केलंय, मग याला स्वर्गात टाकू. मग तिथं त्या ठिकाणी त्याची शहानिशा होण्याकरता त्या ठिकाणी तिथला निकाल येण्याकरता एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस? पहिले किती झालते? 100 अधिक हे 265 किती झाले? 365. आणि एक वर्ष किती दिवसाचं असतं? 365. मग 365व्या दिवशी त्या ठिकाणी निकाल दिला जातो. नेमकी शिवसेना कोणाची? ते नाही तिथलं. मग तिथं निकाल दिला जातो. ह्याला स्वर्गात टाकायचं की नरकात? तुम्हाला सांगू का? साधी सिस्टीम सांगू तुम्हाला. माणूस स्वर्गाला गेला की नरकाला गेला कसं ओळखायचं सांगू का? एखाद्या माणसाला दहन दिली आणि दहन दिल्याच्या नंतर संध्याकाळच्या लोक गावात येतात बा. सगळे गावात आल्याच्या नंतर संध्याकाळच्या पारावर वगैरे लोक बसलेली असतात. म्हणून उगाच आपण गावात एक फेरपाटका मारायला संध्याकाळच्या टायमाला, आणि फेरपाटका मारल्यावर मग ती गावातली पारावर बसलेली मंडळी म्हणतात, अहो मनुष्य चांगला होता हो, अहो चांगलं कर्म केलं, अहो त्याच्यामुळं 30 वर्ष झालं सप्ताह चालू होता. मनुष्य चांगला होता, जायला नको पाहिजे होता मनुष्य. त्यावेळेस म्हणायचं निश्चित हा मनुष्य स्वर्गाला गेला. आणि जर ती जर म्हणली आता जरा गावाला विराम पडला बघा, आता जरा मोकळं मोकळं वाटतंय गाव जरा, तर लय तारा चालता बघा, असं म्हणले की निश्चित समजायचं नरकाला गेला. म्हणून माणूस स्वर्गाला कसा गेला, नरकाला कसा गेला? विठाला विठाला हो. म्हणून जीवनामध्ये ध्यान करत असताना तुम्ही जर ज्ञानोबरायांचं जर ध्यान केलं ना महाराज, तुमच्या मनामध्ये ज्ञान येतं. तुम्ही जर तुकोबरायांचं ध्यान केलं तर तुमच्या मनामध्ये वैराग्य येतो. तुम्ही जर एकनाथ महाराजांचं ध्यान केलं तर तुमच्या मनामध्ये शांती प्राप्त होते. तुम्ही जर मीराबाईचं ध्यान केलं तर तुमच्या मनामध्ये भक्ती तयार होते. अहो मीराबाईची किती भक्ती होती महाराज, 24 तासातला एक श्वास सुद्धा मीराबाई बाजूला जाऊ देत नव्हती, एवढी भक्ती मीराबाईची. अहो शक्ती म्हटलं की हनुमंतराय. काय हनुमंतरायची शक्ती होती? अहो कारण हनुमंतरायची आईच तशी होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. अहो हनुमंतरायची आईच तशी होती. कारण असं सांगतात की अंजना मातेचा दुधाचा जर थेंब दगडावर पडला तर दगड फुटत होता. आता राहिलंय का तसं दूध? आता बाटली, आता पहिल्यापासून बाटली ती शेवटपर्यंत बाटली, फक्त टोपणात बदल होतोय. रबरच जाते, पत्र्याच येते, मधनं जर्मनचं येते, फक्त टोपणात बदल आहे, बाकीचं काय सुद्धा नाही. विठाला विठाला आणि मग तुम्हाला सांगू का, भगवंतानं कटेवर हात का ठेवले याचं कारण तुम्हाला सांगून जातो. कारण आपण म्हणतो भगवंतानं कुठं हात ठेवले? कमरेवर हात ठेवले. कारण कंबर हा माणसाच्या मध्यभाग आहे, बरोबर का? खाली पाय, कंबर आणि डोकं. तुम्हाला सांगू का, या जगामध्ये 3 राम झाले. किती राम? एक आहेत परशुराम, दुसरे प्रभू राम आणि तिसरे बलराम. आहेत काय ना 3 राम? मग 3 राम आहेत या जगामध्ये. मग याच्यातला देव नेमका कोणचा? 3 राम आहेत. मग याच्यातला देव नेमका कोणचा? तर त्या ठिकाणी देव मधला आहे. कुठला देव आहे? मधला. म्हणजे कोण आहे? प्रभू राम आहे मधला. म्हणून ते दर्शवण्यासाठी कटेवर हात ठेवले, बरोबर का? मी मधला आहे हे दर्शवण्यासाठी कटेवर हात ठेवले महाराज. हे त्याचं पहिलं कारण आहे. विठाला विठाला आणि आज एका आईचं त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. तुम्हाला सांगू का, आई गेले की माणूस जीवनातून त्या ठिकाणी पोरका होतो महाराज, बरोबर का? कारण डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात. डोळे झाकून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. परंतु डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना तिला आई म्हणतात. म्हणून यांच्या जीवनातून आई त्यांची निघून गेली महाराज. अहो एका आईची 3 पोरं रडायला लागली. मग पहिल्याला विचारलं, पहिलं रडायला लागलं थोरल्याला विचारलं, काय झालं बाळा तुला रडायला? त्यावेळेस तो म्हणला, आई मला 10 रुपये पाहिजेत. आई म्हटली, हे 10 रुपये घे पण रडू नको. दुसऱ्या रडायला लागलं पुन्हा, तुला काय पाहिजे? तो म्हणला, मला बिस्किट पुडा पाहिजे. आई म्हणली, हा बिस्किट पुडा घे पण रडू. मग तिसरं रडायला लागलं.
आई म्हणली तुला काय पाहिजे, तुला 10 रुपये देऊ? तो म्हणला नको. तुला बिस्किट पुडा देऊ? तो म्हणला नको. अरे मग तुला 10 रुपये नको, बिस्किट पुडा नको, तुला कायच नको, मग देऊ काय तुला? आई मला फक्त माझ्या अखंड जीवनामध्ये फक्त तू हवे, मला बाकीचं दुसरं काय नको. म्हणून जीवनामध्ये एकदा माणसाची आई गेली, बरोबर का? कारण बाप आणि आई जीवनामध्ये माणसाच्या 2 पायऱ्या आहेत महाराज. आणि त्या जर 2 पायऱ्या जर माणसाच्या जीवनातून निघून गेल्या तर माणूस काय होत असतो? पोरका होत असतो. कारण आईशिवाय माया लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. कारण ती कळवळ्याची जाती असते. आईसे कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती विठाला 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 विठाला. हो, म्हणून आता तुकोबार म्हणतात कवतुक वाटे झाले या वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. आता आणि शिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबारा शेवटच्या चरणात काय म्हणतात? तुका म्हणे मुक्ती परिली तुका म्हणे मुक्ती परिली आता निशिंतीने पावलो विसावा, आता निशिंतीने पावलो विसावा. यांच्या गायनासाठी सुंदर सर्वांनी टाळ्या वाजवा. सुंदर गायन बरं का महाराज. तुका म्हणे मुक्ती पर नेले नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निशिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. फुलं वाटा सर्वांनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हा तुकाराम 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 राम तुकाराम 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 विठ्ठल जय विठ्ठल चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले